Hello friends, today we are going to learn law of chemical combination. आज आपण law of chemical combination पाहणार आहोत. Law of chemical combination. Elements combine together to form a compound according to 5 basic law. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन याच्यामध्ये मुख्यतः 5 लॉ आहेत, ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. परंतु लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजेच काय की जे मूलद्रव्य एकमेकांशी कंबाईन होतील, संयोग पावतील आणि कंपाऊंड तयार करतील. हे कशा पद्धतीने एकमेकांशी संयोग पावतील ते त्यांचा मासाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असेल किंवा व्हॉल्यूमच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असेल, ते हे 5 बेसिक लॉ ठरवतात किंवा त्याच्यानुसारच एलिमेंट्स एकमेकांशी कंबाईन होतात. याच्यापैकी आपण फर्स्ट लॉ पाहू, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, वस्तुमान अक्षयतेचा नियम. This law was proposed by a French chemist Antoine Lavoisier. Antoine Lavoisier या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम हा नियम दिला. अँटोनी लॅवोझियर आल्सो नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. अँटोनी लॅवोझियर यांना फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हणूनही ओळखलं जातं. आधुनिक रसायनशास्त्राचे जनक असं सुद्धा आपण अँटोनी लॅवोझियर यांना ओळखतो. The law of conservation of mass states that mass can neither be created and nor destroyed. लॉ ऑफ कंजर्वेशन आपल्याला हे सांगतो की आपण वस्तुमान निर्माणही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही, तर ते सतत एका रूपातनं दुसऱ्या रूपांमध्ये ट्रान्सफर होत असतं. दे कॅन ट्रान्सफर इंटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. अँटोनी लॅवोझियर carefully performed many combustion reactions, namely burning of phosphorus and mercury in presence of oxygen. After several experiments, he found that total mass of reactant is equal to the total mass of a product. पण अँटोनी लॅवोझियर याने अनेक ज्वलनशील अभिक्रियांचा अभ्यास केला आणि त्याच पद्धतीने काही प्रसिद्ध रिॲक्शन जसं बर्निंग ऑफ फॉस्फरस अँड मर्क्युरी आणि फॉस्फरसचं ज्वलन ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये त्यांनी घडवून आणलं. आणि इतर अनेक एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांना असं आढळलं की जे मास टोटल मास of reactant is equal to total mass of product. म्हणजे रिॲक्टंटच्या वस्तुमानाची जी बेरीज असेल किंवा जितके टोटल रिॲक्टंटचं वस्तुमान असेल तितकंच वस्तुमान जो तयार होणारा प्रॉडक्ट आहे त्याचं असणार आहे. आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ. व्हेन हायड्रोजन बर्न्स and combine with oxygen to yield a water molecules. ज्यावेळेस हायड्रोजन गॅस काय करतो, कंबाईन होतो आणि बर्न्स होतो कोणासोबत, ऑक्सिजन सोबत. हाफ O2 मॉलिक्यूल आपण घेऊ आणि त्यावेळेस काय तयार होईल, H2O मॉलिक्यूल वॉटर तयार होईल. देन द मास ऑफ फॉर्म्ड वॉटर मॉलिक्यूल इज इक्वल टू द मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन कन्झ्युम्ड इन द रिॲक्शन.
तर अँटोनी लॅव्हॉझियरला असं आढळलं की ज्यावेळेस हायड्रोजन हा ऑक्सिजनसोबत बर्न्स होतो आणि त्याच्यासोबत कंबाईन होतो आणि एक वॉटर मॉलिक्यूल तयार होतो, त्यावेळेस रिॲक्टंटचा मास हा तयार झालेल्या वॉटर मॉलिक्यूलच्या मास म्हणजे प्रॉडक्ट इतका असतो. आपण या ठिकाणी एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, तर या ठिकाणी 2 हायड्रोजन असल्यामुळे याचा मोलर मास येईल 2 ग्रॅम. एकच ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनचा मोलर मास आहे 16 ग्रॅम, कारण 1/2 O2 मॉलिक्यूल घेतो आपण, एकच ऑक्सिजन ॲटम येईल. आणि शेवटी या ठिकाणी जो वॉटर मॉलिक्यूल तयार होतो या ठिकाणी 2 ग्रॅम हायड्रोजन अँड 16 ग्रॅम वॉटर. इट मीन्स 2 + 18 2 + 16 = 18 ग्रॅम. पहा 2 आणि 16 18 ग्रॅम, तर प्रॉडक्ट सुद्धा 18 ग्रॅमचं तयार होतो. म्हणजेच आपण मास निर्माणही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही, तर ते एका रूपातनं दुसऱ्या रूपांमध्ये काय होत असतं, रूपांतरित होत असतं. 2 + 16 18 ग्रॅम. हिअर इज ऑल्सो 2 + 16 18 ग्रॅम. आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. कार्बन + O2 ही सुद्धा एक कंबशन रिॲक्शन आहे आणि काय तयार होईल, CO2. तर कार्बनचा मोलर मास आहे 12 ग्रॅम, एका ऑक्सिजनचं 16, तर 2 ऑक्सिजन असल्यामुळे 32 ग्रॅम. आणि तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, तर कार्बनचा 12 + ऑक्सिजनचा 32 म्हणजेच 44 ग्रॅम. एवढं हा जो तयार होणारा CO2 प्रॉडक्ट आहे त्याचा मास 44 ग्रॅम. तर या ठिकाणी पहा, सम टोटल ऑफ द मास ऑफ द रिॲक्टंट = सम टोटल ऑफ द मास ऑफ द प्रॉडक्ट. यांचं रिॲक्टंटच्या वस्तुमानाची बेरीज बरोबर प्रॉडक्टच्या वस्तुमानाची बेरीज इतकं असतं. याचाच अर्थ मास आपण निर्माणही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. आज आपण निश्चित अनुपाताचा नियम किंवा निश्चित गुणोत्तराचा नियम पाहणार आहोत. तर लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन वॉज प्रपोज्ड बाय अ फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्रॉस्ट. जोसेफ प्रॉस्ट या शास्त्रज्ञाने हा नियम दिला. He states that the given compound always contain exactly the same proportion of element by weight. याचाच अर्थ असा होतो की अ केमिकल कंपाऊंड, नो मॅटर फ्रॉम which source it has been obtained, it will contain the same element in a fixed proportion by mass is called as the law of definite proportion. म्हणजेच एखादा केमिकल कंपाऊंड तो त्याचा स्रोत काहीही असो, तो कुठूनही मिळाला असेल, एकतर तो निसर्गात आढळत असेल किंवा सिंथेटिक असेल, मध्ये लॅबमध्ये तयार केलेला असेल, त्याच्यामध्ये उपस्थित असलेले मूलद्रव्यसुद्धा सारखे असतील आणि त्याचा वजनी प्रमाणाचा गुणोत्तरसुद्धा समान असेल, हे नियम आपल्याला दाखवतो. जोसेफ प्राउस्ट वर्क विथ 2 सॅम्पल्स ऑफ कुप्रिक कार्बोनेट. जोसेफ प्राउस्ट याने कुप्रिक कार्बोनेटच्या 2 सॅम्पल्सवर कार्य केलं. आउट ऑफ विच वन इज नॅचरल. हा जो कुप्रिक कार्बोनेट आहे याच्यामध्ये उपस्थित असलेल्या मूलद्रव्याचा आपण प्रोपोर्शन किंवा पर्सेंटेज पाहू. एक नॅचरली ओरिजिनचा होता कुप्रिक कार्बोनेटचं, एक जो सॅम्पल निसर्गात आढळणारा, आणि दुसरा होता सिंथेटिक म्हणजे लॅबमध्ये तयार केलेलं. तर या ठिकाणी कुप्रिक कार्बोनेटमध्ये कॉपरचं पर्सेंटेज पहिल्या कॉलममध्ये, सेकंड कॉलममध्ये आपण कार्बनचं पर्सेंटेज आणि थर्ड कॉलममध्ये आपण ऑक्सिजनचं पर्सेंटेज पाहू. तर ज्यावेळेस जोसेफ प्राउस्ट यांनी या 2 सॅम्पलची स्टडी केली, त्यांना असं आढळलं की कॉपरचं पर्सेंटेज होतं 51.35% पहिल्या कंपाऊंडमध्ये, कार्बनचं होतं 9.74% पर्सेंटेज आणि ऑक्सिजनचं होतं 38.33%
91%. ज्यावेळेस त्याने लॅबमध्ये तयार केलेलं क्युप्रिक कार्बोनेटचं एलिमेंटचं प्रोपोर्शन पाहिलं, वजनी प्रमाण, त्यावेळेस कॉपरचं या ठिकाणी सुद्धा 51.35%, कार्बनचं 9.74% आणि ऑक्सिजनचं 38.91%. म्हणजेच या ठिकाणी शॅम्पल नैसर्गिक आढळत असेल किंवा लॅबमध्ये तयार केलेला असेल तरी फरक पडत नाही. तर त्याच्यामध्ये उपस्थित असणारे जे एलिमेंट्स आहेत ते तर सेम असणारच आहेत. कॉपर असेल, कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, परंतु त्यांचा जो वजनी प्रमाणाचा गुणोत्तर असेल किंवा पर्सेंटेज असेल तो कॉपर 51.35% दोघं याच्यामध्ये, दोघं शॅम्पलमध्ये, कार्बन 9.74% दोघं शॅम्पलमध्ये आणि ऑक्सिजन 38.91% दोघं शॅम्पलमध्ये. म्हणजे ही फाउंड दॅट, त्यांना असं आढळलं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स ऑफ अ केमिकल कंपाऊंडचा स्रोत कुठेही असेल, अ गिवन कंपाऊंड कंटेन द सेम एलिमेंट इन अ फिक्स्ड प्रोपोर्शन बाय मास, की कंपाऊंडचा स्रोत काही असेल तरी त्याचं जे मूलद्रव्य असतील ते तर सेम असणार आहेत, परंतु त्यांचं वजनी प्रमाणसुद्धा कसं असणार आहे, समान असणार आहे. This law was verified by a number of experiments, or the validity of this law is checked by the number of experiments.